जय हिंद मित्रांनो, जबरदस्त कॉमिक टायमिंगने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजेच सगळ्यांचा आवडता आपला लक्षा आता तोच पुन्हा आपली मराठी चित्रपटसृष्टी वाचवायला आलाय असं मी का म्हणायला लागलोय ते सगळ्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणि तुम्ही बघताय खडूस। आता चित्रपटाचं निमित्त आहे झपाटलेला, याचा तिसरा पार्ट येतोय। आता झपाटलेला हा ज्यावेळी पहिला पिक्चर आला होता तो महेश कोठारे हे घेऊन आले होते, तो म्हणजे जवळजवळ 30 वर्षापूर्वी म्हणजे 1993 साली त्यावेळी तो पहिला पिक्चर आला होता। आता त्याची स्टोरी, त्याची थीम, त्याचं म्युझिक, त्याचे डायलॉग आणि त्याची कॉमेडी सगळं काही एक परफेक्ट आवरण होतं, म्हणजे एक परफेक्ट रेसिपी बनली होती। त्याच्यामधला बेधडक इन्स्पेक्टर, CID इन्स्पेक्टर महेश असू दे किंवा लक्षा आणि विजय चव्हाण यांची ही कॉमेडी असू दे, आणि आपला सगळ्यात मोठं म्हणजे जे रामदास पाध्ये यांनी जादू केली होती ते म्हणजे आपल्या तात्या विंचू ह्या भावल्याला बघून आणि त्याच्या मागचे आपले दिलीप प्रभावळकर यांचा आवाज, हे सगळं काही परफेक्ट जुळलं होतं। आता जसं काही तो पिक्चर हिट झाला त्यानं बॉक्स ऑफिसवर जबरदस्त गल्ला जमवला आणि तितकंच लोकांचं मनोरंजन पण केलं। आता त्याच ब्रँडचा त्यांनी दुसरा पार्ट काढला झपाटलेला 2। त्यावेळी त्यांनी थोडीशी वेगळी टेक्नॉलॉजी वापरली आणि लोकांना थोडंसं अट्रॅक्ट करण्यासाठी तो पिक्चर ते 3D मध्ये घेऊन आले आणि त्याच्यामध्ये सोनाली कुलकर्णी यांनी आपली 3D मधली पहिली लावणी सादर केली। लोकांना तो पण ठीकठाक बऱ्यापैकी वाटला। आता त्याच ब्रँडचा किंवा त्याच आपण काय म्हणतोय त्याच पिक्चरचा हा तिसरी इन्स्टॉलमेंट येते। आता तिसरा पार्ट घेऊन येत आहेत। आता खरोखर याचा तिसऱ्या पार्टची गरज आहे का त्या पिक्चरचं नाव वापरून त्यांना थोडंसं पैसा मिळवायचा आहे हे आपल्याला पिक्चर आल्यानंतरच कळेल। पण सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये काय आहे माहिती आहे का, महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे यांनी त्या आपल्या ऑफिशियल इंस्टाग्राम हँडलवर त्यांनी सांगितलं की पोस्टर रिलीज केला आणि हा चित्रपट येतोय 2025 मध्ये। आता 2025 मध्ये तात्या विंचू पुन्हा येतोय, झपाटलेला होय मी तात्या विंचू हा नावाचा पिक्चर येतोय। पोस्टर जबरदस्त वाटलं, लोकांच्या मध्ये उत्सुकता वाटली आणि एक स्टेटमेंट यांनी दिलं ते म्हणजे झपाटलेला 3 मध्ये लक्षा असणार आहे। आता लक्षा असणार आहे म्हटल्यावर सगळ्यांची उत्सुकता खरोखर वाढली, आता ती अक्षरशः शिगेला पोचली असं म्हटले। कारण आपल्या आवडत्या अभिनेत्याला आपण आता टीव्हीवर बघतोय, मोबाईलवर बघतोय, OTT सगळीकडे बघतोय, पण मोठ्या पडद्यावर पुन्हा बघायची संधी हा कुठलाही मराठी प्रेक्षक तर सोडणार नाही हे मात्र नक्की आहे। आता झपाटलेला 3 मध्ये लक्ष आपल्यामध्ये नसताना हा त्याच्यामध्ये येणार तरी कसा, हा काहींच्या मनामध्ये थोडासा एक विचार आला होता। आता हेच त्यांनी कारण सांगितलं कसं घेणार, तर AIच्या मदतीनं, AI, CGI, VFX याच्या मदतीनं त्यांनी लक्षाचं कॅरेक्टर म्हणजे महेश कोठारे हे लक्षाचं कॅरेक्टर झपाटलेला 3 मध्ये घेणार आहे। आता झपाटलेला 3 मध्ये तात्या विंचू नेमका करणार काय, तो कसा जिवंत होणार, तो कुणाला झपाटणार, तो भावला कुठे येणार आणि लक्षाचं नेमकं काय कॅरेक्टर असणार, याची स्टोरी अजून पण काहीही म्हणजे रिव्हील झालेली नाहीये। पण एक एक्साइटमेंट मात्र जागलेली आहे प्रेक्षकांच्या मध्ये, ते म्हणजे याच्यामध्ये लक्ष असणार आहे आणि तो AI द्वारा निर्मित असणार आहे। पण एक गोष्ट महेश कोठारे यांनी सांगितली की लक्षाचा आम्ही कॅरेक्टर करणार आहे आणि या चित्रपटाचं बजेट आहे 6 कोटी रुपये। त्यावेळी मला असा प्रश्न पडला की 6 कोटीमध्ये तुम्ही एवढा मोठा पिक्चर बनवताय आणि त्याच्यामध्ये AI आहे, VFX, CGI हे सगळं वापरणार आहे, हे सगळं 6 कोटीत शक्य आहे का? पुढे जाऊन त्यांनी असं सांगितलं की या चित्रपटाच्या संदर्भात आम्ही ऑस्ट्रेलियाच्या एका कंपनीशी करार केलेला आहे, त्यांच्याशी बोलणं सगळं चालू आहे। हे एवढं सगळं हे 6 कोटीमध्ये असा चित्रपट बनणं शक्य आहे का? तर मराठी पिक्चर आता झपाटलेला एक असा ब्रँड आहे ना, याच्यावर पैसा लावायला कुठलाही निर्माता सहजपणे तयार होईल। त्यामुळे महेश कोठारे यांनी तरी असं केलं पाहिजे की एक चांगलं इन्व्हेस्टमेंट करून भरपूर बजेट, थोडंसं 20-30 कोटीपर्यंत बजेट गेलं तर जाऊ दे, तितका तर रिकवर करेल हा पिक्चर, त्याच्यामध्ये एवढा दम आहे या नावामध्ये। पण पैसा थोडा जास्त लावला पाहिजे आणि चांगलं VFX, चांगलं CGI हे वापरून आता तुम्ही लक्षाला पुन्हा एक त्यांचा अवतार आणतायच। आणि आता असं वाटायला लागले ना की ह्या मराठीची अवस्था बघून पुन्हा या मराठीच्या चित्रपटांना लक्षाच तारणार आहे असं वाटतंय। पण आता लक्षाला आणताय तर योग्य पद्धतीने आणा, कारण तो पिक्चर बघितल्यावर असं वाटतं कामा नये की हे कुठंतरी मोबाईलच्या स्क्रीनवर केलं आहे, पैसा कमी पडलाय असं वाटतं कामा नये। आता महेश कोठारे हे चांगले दिग्दर्शक आहेत, टेक्निकल त्यांचा म्हणजे त्यात काही वाद नाही आहे, तरी पण इतक्या कमी बजेटमध्ये असा पिक्चर बनणं म्हणजे थोडंसं इम्पॉसिबल आहे आणि ते पण 2025 मध्ये हे थोडंसं अशक्य वाटतंय। थोडंसं बजेट वाढवून चांगल्या पद्धतीनं टेक्नॉलॉजी वापरून एक चांगला चित्रपट मराठी ऑडियन्ससाठी आणावा, कारण लक्षा पिक्चरमध्ये आहे म्हटल्यानंतर मराठी ऑडियन्स हे चित्रपट बघणार हे 101% आहे, यात काही वाद नाही। फक्त चित्रपटानं तेवढं चांगलं हे डिलिव्हर केलं पाहिजे। बाकी आपल्याकडून झपाटलेला 3 साठी या हार्दिक शुभेच्छा आणि बाकी तुम्ही हा चित्रपट बघणार की नाही
ते नक्की कॉमेंटमध्ये सांगा.